राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता सुख झाले व साधने सुख झाले व साधने सुख झाले व साधने रूप पाहता सुख झाले साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने पहा विठ्ठल बरा विठ्ठल विठ्ठल बरा पहा माधव बरा माधव बरा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी पहा विठ्ठल बरा विठ्ठल विठ्ठल बरा पहा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर विठ्ठल भैरवा तुहा माधव भैरवा तुहा माधव भैरवा तुहा माधव भैरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक हरि हा बालक हरि हा बालक नवल केवडे केवडे नकळ कानो बासी कोडी कानो बासी कोडी नकळ कानो बासी कोडी नवल केवळे नकळे कानो वाचे कोडे नकळे कानो वाचे कोडे विजयने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली यशोदा भोजन घाली पृथ्वीने तृप्त केली यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कळी घेतो गवळणी कळी घेतली
के त्यासी गौर करिगे नवल केवडे केवडे नकल कानो नवल केवडे केवडे नकल कानो बाची कोडी नकळे कानो बाची कोडी नकळे कानो बाची कोडी तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी भोगोनी ब्रह्मचारी आने तरारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे 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 नकळे कानो बाची कोडी नकळे कानो बाची कोडी केवडे नकळे कानो बाची कोडी नकळे कानो बाची कोडी नकळे कानो बाची कोडी कुमार कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई हेलो 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 अनंत ब्रह्म देवोदरे अनंत ब्रह्म अनंत ब्रह्मा अनंत ब्रह्म देवोदरे अनंत ब्रह्म देवोदरे हरिहा हरिहा नवल केव नवल केव हरिहा बालक नंदागरे हरिहा बालक नंदागरे नवल केव केव नवल केव नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे
कोडे नकळ कानो नकळ कानो नकळ कानो नकळे कानो बाजे कोडे नकळे कानो बाजे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठल 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 अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी विको कमी करा नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे कमी पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी वेशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम थोडा कमी परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम काय माझी वाणी मानेल संताशी इको कमी रंज उचिताशी आपोलिया कमी येई पांडुरंगाने सांभाळून करुणा वचने आळवीत आता हृदया पुणे चौफाळून आभले वरी बाई चौ पाऊले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका देवा आधी देवा जगत्रया जीवा
देव आदि देवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा पर्यसी केशवा विनंती माझी पर्यसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर निघून नाव माझी वाणी तुझे वर निघून नाव परेशी केशवा विनंती माझी पर्यसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणरावा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. छान आहे. आता हात लावू नका. मस्त आहे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग बाळक्रीडेच्या प्रसंगातील जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि या परमात्म्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने एका वेळेला 2 भूमिका कशा निभावल्या आहेत हे या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात. ऐका. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या तुकड्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचं थोरपण सांगतात. सर्वांगाचे कान करून ऐका. वेळ फार महत्त्वाची आहे. कीर्तन 12 वाजता संपणारचा थोरपणा सांगतात आणि उत्तरार्धात त्या देवाची नम्रता सांगतात. 4 चरण डोळ्यासमोर ठेवा. पहिल्या चरणात थोरपणा आहे. उत्तरार्धामध्ये नम्रता आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा किती मोठा आहे तर अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत. हे झालं त्याचं मोठेपण. त्याचं लहानपण ऐका. अरे हा बालक नंदा घरी हे झालं त्याचं लहानपण. पुढे ऐका. पृथ्वी जेने तृप्त केली पृथ्वीला तृप्त करणारा हे झालं त्याचं मोठेपण. त्याशी यशोदा भोजन घाली हे झालं त्याचं लहानपण. विश्वव्यापक कमलापती हे झालं त्याचं मोठेपण. त्याशी गवळणी कडिये घेती हे झालं त्याचं लहानपण. तुका म्हणे नटधारी अनेक प्रकारचे नट म्हणजे पार्ट तो घेऊ शकतो. भोग भोगोनी ब्रह्मचारी हे सर्व प्रश्न जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर उभे राहिले का एकाच देवानं एक बाजूला आपलं मोठेपण सिद्ध केलं आणि दुसऱ्या बाजूला आपलं छोटेपण सिद्ध केलं. आणि या गोष्टीचं मला नवल वाटलं. कशाचं नवल वाटलं तुकाराम महाराजांना? या अभंगात 4 प्रश्न आणि 4 उत्तर आहेत. या 4ही प्रक्रिया जगद्गुरूंच्या नजरेसमोर आले. महाराज म्हणतात मला मोठं नवल वाटतं. नवल केवढे केवढे केवढं मोठं नवल आहे का या कान्होबाचं कोडं अजून मला कळालं नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्याच्या चरित्राचं कोडं उमजलं नाही त्याच्या चरित्रावर तुम्ही आणि मी 3.5 अभंग पाठ आणि आम्ही भजने मोछे ताट हे आपण काहीच सांगू शकत नाहीत. लक्षात ठेवा. हा काल्याच्या बाळक्रीडेच्या प्रसंगातील चिंतनीय काल्याच्या प्रसंगाचा अभंग आहे. प्रसंग काल्याचा आहे, प्रसादाचा आहे आणि नामसप्ताहाच्या सांगते प्रित्यर्थ घेतलेला आहे. भगवान शनेश्वर जयंती शनी जयंतीच्या महापर्व काळात आणि एवढाच आवाज राहू द्या. आपलं कीर्तन यूट्यूबला लाईव्ह चालू आहे. तुमच्या पाया पडतो विक्षेप करू नका नाही ते पैसे आपले फुकट जातील आणि व्यवस्थित होणार नाही. ऐका. भगवान शनेश्वरच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. गेली अनेक वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. माझ्या अगोदर किती दिवसानं चालू होतो हे मला निश्चित माहीत नाही पण गेली 25 वर्षामध्ये
माझे 4-2 कीर्तन काल्याचे झाले नसतील, पण 25 वर्षात किमान 20च्या वर काल्याचे कीर्तन या सप्ताहामध्ये माझे झालेत. एवढ्या वेळेला एकाच महाराजांना काल्याच्या कीर्तनाची संधी देणाऱ्या सर्व ट्रस्टचे, सभासदांचे, महाराज मंडळींचे, गायक वृद्धांचे, या सप्ताह कमिटीचे, किंबहुना या परिसरात या सप्ताहात भाग घेणाऱ्या सर्वांचे मी कोटी कोटी आभार मानतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. लोकांना बदल पाहिजे, मग तो कसाही बदल असला तरी चालेल. सारखं सारखं तेच पाहायला आवडत नाही, सारखं सारखं तेच खायला आवडत नाही, सारखं सारखं त्याच माणसाकडे पाहणं जमत नाही, सारखं सारखं तेच गाणं जमत नाही. आणि कालाच्या ओघामध्ये का बदलू नये? ज्याला आपली प्रगती करून घ्यायची त्याला कालाच्या ओघात कालासारखं बदलता सुद्धा आलं पाहिजे. पूर्वी कीर्तनामध्ये हार्मोनियमच वाजत नव्हती. वाजवणारे आहेत पण आजही ती नाही. मी म्हणतो हार्मोनियम असावा का वाजवणार असावा? वाजवणार पाहिजे. तो नसला तर कुठून आणता येईल? पण हे जर गेले तर यांना कसं आणायचं? जाणार नाहीत, घाबरू नका, ते अनेकांना घालवणार आहेत. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये हार्मोनियम नव्हती, कालांतरानं हार्मोनियम आली, म्हणजे पेटी आली, पेटी मास्तर आले. बदल कसा होत चालला पहा. आता पेटी सुद्धा गेली, आता शिंत. आता पेटी वाजवणं बंद झालं, जुनं वाद्य झालं, ते आता काय पाहिजे? शिंत पाहिजे. म्हणजे बदल झाला का नाही? आता एखादा कीर्तनकार जर म्हणला माझ्या कीर्तनात ते शिंत नको, तर ते समजून घेतील हा अनपट आहे, हा जुना कीर्तनकार आहे. कालाच्या ओघात माणसाने बदललं पाहिजे. आणि हा बदल कालानं होत चालला. बरोबर आहे का नाही? बदल होत चालला. मला सांगा भाग्यवंत महाराज, तुमच्या काळामध्ये तुमच्या लग्नामध्ये कुठलं वाद्य होतं? टपकन तुम्हाला विचारलं. बघा, पहिले ताशा वाजायचा, त्याला पोटझड्या, नंतर ढोल आला, नंतर ताशा आला, नंतर बँड आला, नंतर संबळ आलं, आणि आता काय आलं? आता डीजे. आता एखादा जर म्हणला मला डीजे नको, तर लोक म्हणतील हा जुना झाला. बदल पाहिजे. पुढे ऐका. देशाचा पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो, यांना 40 वर्षापूर्वी मोठ्यात मोठी बसणारी जी गाडी होती, त्या गाडीचं नाव काय होतं? अम्बेसिडर कार. अमिताभ बच्चनची आवडती कार. पंतप्रधान जरी असेल तर कुठल्या गाडीत बसायचा? मग आता गाडी नाही का वापरणारे नाहीत? बदल झाला हो, बदल झाला. एवढा मोठा बदल झाला. आता जर एखादा मुख्यमंत्री अम्बेसिडर मध्ये बसून आला तर लोक त्याला हसतील. बदल झाला. तसं आपल्याही सर्व कालाच्या परंपरेनुसार बदल झाला पाहिजे. तरी सुद्धा लोकांचं म्हणणं असं आहे, जुनं ते सोनं, आणि म्हणून त्यांनी मला बदललं नाही. कार्यक्रमाची वेळ बदलली. गेल्या वर्षी का त्याच्या अगोदरच्या वर्षी कोणीतरी एक्सपायर झालं होतं, ते संध्याकाळी कीर्तन घेतलं काल्याचं, पण महाराज नाही बदलले. मग ही तुमची नाही, माझ्यावर शनीश्वराची कृपा आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुज्ञ, अतिशय तज्ज्ञ आणि कार्यामध्ये कुशल असणार हे मंडळ आहे. भरभराटी आणि या मंदिराचं पावित्र्य, त्याचबरोबर प्रगतीपथावरचं कार्य चालू आहे. बराचसा काही बदल झाला. पाठीमागे 2-3 महिन्यापूर्वी नवग्रहाची स्थापना झाली. भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. अपरिहार्य कारणास्तव मी त्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकलो नाही. मला वाटलं आपली दांडी पडली, आता आपल्याला दांडी पडल, तरी त्यांनी मला ॲडजस्ट करून घेतलं. धन्यवाद. सर्व देवाचे आणि सर्व संतांचे फोटो मला इथं दिसत आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायाची जी एकता आहे, किंबहुना काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला काय पाहिजे, तर काल्याचं कीर्तन म्हणजे हे समतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे एकतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे समर्पणाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे मिलन आहे, मिलन. इथं मिलन झालं पाहिजे. कुणाचं मिलन झालं पाहिजे? दोघांचं मिलन झालं पाहिजे. पहिलं मिलन करायचं आहे ते जीवाचं आणि देवाचं. जीव आणि देव यांच्या मिलनामध्ये जे जे शत्रू मदत येतील, त्या त्या शत्रूला आतमधनं काढून दिलं का दोघांचं मिलन झालं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. देव ना तुमच्यापासून लांब आहे, ना देव माझ्यापासून लांब आहे.
किंबहुना मी याच्याही पुढे जाऊन सांगेल का काल्याचं कीर्तन म्हणजे या बोधावर आपण गेलं पाहिजे का आपल्या मांडीला मांडी लावून बसलेला माणूस आपल्याला देव दिसला पाहिजे, त्याला काला मिळाला. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. परत ऐका, काल्याच्या कीर्तनाचा अधिकारी कोण? कोण या कीर्तन प्रसादाचा अधिकारी आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तुमच्या शेजारी जेही कोणी बसला असेल ते कोण दिसलं पाहिजे? कोण दिसलं पाहिजे? देव दिसला पाहिजे. मलाही तुमच्यात देव दिसला पाहिजे, तुम्हालाही माझ्यात देव दिसला पाहिजे. वाजवणाऱ्याला देव समान समजलं पाहिजे, गाणाऱ्याला देवासमोर समजलं पाहिजे. किंबहुना हे सर्व तुम्ही आम्ही जे इथे आहोत हे सगळेच एकमेकाला कोण दिसले पाहिजे? मग आता दिसतेत का ते पहा, दिसतेत का आधी हे पहा. जोपर्यंत तुम्हाला हे देव दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही कैरी आहेत, कैरी. ती पण नुसती कैरी नाही, आंबट कैरी. तुम्हाला कैरीचं रूपांतर पाडात करायचं आणि पाडाचं रूपांतर गोड आंब्यात करायचं आणि गोड आंबा झाला का त्याच्यातून रस निघला आणि ज्याच्यातून रस निघला त्याला ब्रह्मरस म्हणतात. आणि ज्याने ब्रह्मरस सेवन केला त्यालाच काल्याचा प्रसाद पचला. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी काल्याचा प्रसाद घेतला आणि त्यांना विचारलं या जगाकडे पाहताना महाराज तुम्हाला कसं वाटतंय? फार गोड प्रमाणे आणि फार सुंदर गायक आहेत. बरेच दिवस झाले या गायकांचं दर्शन नाही सतीश महाराज, तर त्यांनी माझ्यावर प्रेमच ठेवलं नाही. मला डिलीट करून टाकलं त्यांनी, मोबाईल मधून नाही डोक्यातून. संजय महाराज आहेत पण पावसासारखे आहेत, आलं तर चक्रीवादळ, गेलं तर तपासच नाही. नाना आहेत, सानप्पा आमचे सोपान महाराज आहेत, वाल्मिक महाराज आहेत, ही सर्व महाराज मंडळी तरुण यंग स्टार. इकडे आमचे कोठळकर महाराज आहेत, गीते महाराज आहेत, ठाकरे महाराज आहेत, सर्व सर्व कीर्तनकार. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी काल्याचा प्रसाद घेतला आणि त्यांची दृष्टी बदलली. ज्याची दृष्टी बदलली त्याला सृष्टी बदलली. काय दृष्टी बदलली? प्रमाण आहे काय? देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाले अवघे, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले सगळ्यांचं नाव राहिलं झालं, यांचं राहिलं ना. ज्यांच्या वाजवण्यामध्ये नाही आगाव बडबड त्यांचं नाव भाबड. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले, दोष गुण हरपले, देव झाले अवघे जन. आता ज्यांनी त्यांनी आपल्या छातीला हात लावायचा आणि स्वतःचा पेपर स्वतः सोडवायचा. दोष गुण हरपले का? मागच्या आठवड्यामध्ये वैजापूर तालुक्यात काल्याच्या कीर्तनाला गेलो. विनेकऱ्याच्या अशा मारामाऱ्या झाल्या, हिनच पडला. करायच्या विण्याचे 2 तुकडे करून टाकले बोरसे महाराज.
दोष गुण हरपले. वाजवणाराचे भांडणं, कीर्तनकाराचे भांडणं, गायकाचे भांडणं, हा त्याला युट्यूबवर बोलतो, तो त्याला शिव्या देतो. देव झालाच नाही. कधी काला मिळेल, कधी काला मिळेल. काला जर घ्यायचा असेल तर सगळे संत झाले पाहिजे, सगळे देव झाले पाहिजे. आणि जो कोणी या बोधावर आरूढ झाला असेल त्याला प्रसाद मिळतो. ना ऐका, प्रसाद घ्यायचा असेल तर तो कीर्तनकाराच्या हातचा घेऊ नका. प्रसाद घ्यायचा असेल तर तो या मंडळाच्या हस्ते घेऊ नका. अरे प्रसाद घ्यायचा असेल तर तो गायक वादकांच्या हस्ते घेऊ नका, तो देवाच्या हस्ते घ्या. प्रसाद दे पंढरीनाथ प्रसाद देतो. पंढरीनाथ प्रसाद देतो. पंढरीनाथ प्रसाद देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आता मुद्दा ऐका, कोण देत, कोणाला देत आणि काय देत? कोण देत? देव देतो. कुणाला देतो? भक्तांना देतो. काय देतो? प्रसाद देतो. देणाराची ताकद, देणाराची ताकद. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, षडगुण ऐश्वर्य संपन्न, देणाराची ताकद. महाराज, त्या भगवान परमात्म्याची ताकद किती आहे? तुझी सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्य. आजच सकाळी ज्ञानेश्वरी तू वाचली. ज्ञानेश्वरी पारायण करणारे या ठिकाणी बरेचसे भाविक आहेत. व्यासपीठ चालक सोनोनीबाई आहेत. सुंदर ओवी वाचली. ऐका ना, ओवी अशी आहे, पाऊस उघडत नव्हता. एक जण म्हणे, महाराज हे कधी उघडल? मी म्हटलं, हे ज्यांनी सुरू केलं त्याला विचारा, मी काय सांगणार आहे. ओवी अशी आहे, रोमे कवना ते पेरी, कोण प्रजन्या ते पाडी. ढगातलं पाणी पाडण्याची ज्याची ताकद आहे ना, तो या कालाचा प्रसाद देणार आहे. 3.5 कोटी केश आहेत प्रत्येकाच्या अंगावर, मोजीत बसू नका. 3.5 कोटी केश उगवण्याची, घालवण्याची किमया ज्यांच्याकडे आहेत त्याला देव म्हणतात. कोण रोमा ते पेरी, कोण प्रजन्य ते पाडी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्याकडे आहे तो भगवान परमात्मा आहे. चला पुढे ऐका. एक पक्षी असं आहे, पक्षाचं नाव सांगतो.
मी उत्तर तुम्ही द्या, मी फक्त वर्णन करतो. एक पक्षी असा आहे, तो आयुष्यामध्ये त्याच्या समोर जर दूध आणि पाणी ठेवलं तर तो फक्त दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. लेने राजहंसी पानी काई लेने राजहंसी बरं चालेल. दुसऱ्या एक पक्षाचं नाव सांगतो. या पक्षाला संधी. एक पक्ष इकडं, दुसरा पक्ष इकडं. दुसऱ्या पक्षाला संधी. एक पक्षी असा आहे, एप्रिल महिना असो किंवा मे महिना असो, ढगातून ज्या वेळेला पाणी पडेल त्याच वेळेला पाणी प्यायचं, अन्यथा पाणीच प्यायचं नाही. भगवान परमात्मा फुल उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये त्याची तहान भागवण्यासाठी ढगातून पाणी पाडतो. तो पक्षी कोणता? पक्ष नंबर 2. पाहतो चातक देखे भूमी जळा, पाहतो चातक नेघे भूमी जळा, पाहतो चातक भूमी जळा. पाहतो चातक निघे भूमी जळा. वरचे उन्हाळ तया लागी, वरचे उन्हाळ तया लागी, वरचे उन्हाळ तया लागी, वरचे उन्हाळ तया लागी. उन्हाळा वरचे उन्हाळ तया लागी, वरचे उन्हाळ तया लागी. तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय नाही केली चिंता. हे कशावर बोलतो माहिती का? प्रसाद देणारा कोण आहे? मुद्दे लक्षात घ्यायचा. प्रसाद देणारा कोण आहे? प्रसाद देणारा देव आहे. प्रसाद काय आहे? या प्रसादाने स्थूल देहाची पुष्टी, सूक्ष्म देहाची पुष्टी, कारण देहाची पुष्टी, महादेहाची पुष्टी, 4 देहाची तृप्ती या प्रसादाने होईल. दुसरे ऐका, प्रसादे सर्व दुःखानाम. जीवनामध्ये जेवढं काही दुःख झालं असेल तेवढं दुःख या प्रसादाने जाईल. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, करा रे कोण अधिकारी ते. ऐका, अन्नदान वेगळं, अन्नदान वेगळं, जेवण वेगळं, गिळणं वेगळं आणि काल्याचा प्रसाद वेगळा. इतर धर्मात, इतर देशात, इतर संप्रदायात अन्नदान करणारे लोक वारकरी संप्रदायापेक्षा जास्त आहेत. परत वाक्य ऐका, इतर संप्रदायात, इतर देशात, इतर तीर्थावर वारकरी संप्रदायापेक्षा अन्नदान करणारे लोक जास्त आहेत. नर्मदा प्रदक्षिणा कोणी केली काय? ते टाळी वाजवा त्यांच्या नावाने. पायी केली का गाडीत केली? पायी केली, डबल टाळी वाजवा. काय भाग्यवान माणसे भाऊ या मंदिरामध्ये. नर्मदा प्रदक्षिणा करणारा जे लोक जातात, नर्मदा मैयाच्या तीरावर जे लोक जातात, लाखो लोक दर दिवसाला अन्नदान घेतात. लाखो. एवढं अन्नदान जगात नाही महाराज. इतिहास आहे, इतिहास. नर्मदा फेरी करणाराचा इतिहास आहे का रस्त्याने जाणारा एकही माणूस उपवासी राहत नाही. दुसरं ऐका, या जगामध्ये 7 चिरंजीव आहेत. किती चिरंजीव आहेत? 7. यामध्ये पहिला चिरंजीव आहे अश्वत्थामा.
नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या माणसाला त्या प्रदक्षिणेच्या 3400 किलोमीटरच्या प्रवासात एक ना एक दिवशी अस्वस्थामा कुठल्यावर तरी रूपात भेटून जातात. चिरंजीव असणारे अस्वस्थामा भेटतात. किती अन्नदान आहे बघा. पण काल्याचा प्रसाद नाही. शीख धर्मामध्ये लंगर असतं. पंजाबी सरदारजी लाखो लोकांना अन्नदान करतात. बघितलं असं नाशिकहून कुठे जाताना शीख जयंतीला किंवा आपल्या नाना गुरु नानक जयंतीला गाड्या अडवतात आणि लोकांना मुफ्त अन्नदान करतात. आपण म्हणतो लोक कमी झाल्यावर जेवायला बसवा, बुंदी उडत. आपले जेवणारे असे खातात कमी आणि थोडी जास्त भरतात, म्हणून ही परिस्थिती आहे. पण ऐका, तरी काल्याचा प्रसाद नाही. तो काल्याचा प्रसाद वारकरी संप्रदायामध्ये आहे. तो देणारा देव आहे. आणि ज्यांच्या गळ्यात पवित्र 108 महिन्याची तुळशीची माळ असेल, जो एकादशी धरत असेल, जो पंढरीची वारी करत असेल, ज्यांनी गाथा वाचली असेल, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, त्या माणसाला त्या प्रसादाचे परिणाम जीवनामध्ये 100% होतात. इतरांचं फक्त पोट भरल. मी जाता जाता विनंती करेल, ऐका बाबा हो, लाखो रुपये एका अखंड हरिनाम सप्ताहाचा खर्च आहे. सप्ताह करणं आता साधं गोष्ट राहिली नाही. मला गायक फुकट आहेत, मला वादक फुकट आहेत, मला कीर्तनकार फुकट आहेत. तरी कालच काल्याचं कीर्तन झालं. आज सकाळी हिशोब केला 84,000 रुपये मला लागले. माझे 84 तर त्याच्या तिप्पट इथं करायचे. आता 2 लाखाच्या आसपास या मंडळाचा खर्च या 8 दिवसातला आहे. गोष्ट सोपी नाही राहिली. नशीब एवढंच आहे का बसणारे माणसं पैसे मागित नाहीत, बाकी सगळ्यांना पैसे लागत आहेत. विठाला का घेऊन ये त्यांनी? तुम्हाला गदगद हसाय आलं की आमचं चालायचं कशावर? जे देवासाठी कमी जास्त करेल आवाज गेला. देवासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय त्यांचे मायबाप तुम्ही आहेत. देवासाठी घेऊन जोग का घेऊ नये? आणि काय पापात जाणार आहे? तुम्ही दिलं तर तुमचे पैसे घेऊन काय मटका लावणार आहे? तुमचे पैसे घेऊन काय दारू पिणार आहे? एखादी पोरगी जर दोन्हीकडनं दोऱ्या बांधल्या आणि बांबूवर नाचायला लागली तर पाहणारे माणसं 100 रुपये टाकतात. तुम्ही जर माझ्या पायावर 50 ठेवलेत का तुम्ही पापात जाणार आहेत का? ठेवणार आहे तुम्ही, टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. मी हे 2 लाख रुपये एका सप्ताहाचे जातात. असे वार्षिक सप्ताह किती होतात एका भागात? नानांचा सप्ताह आहे, सानप महाराजांचा सप्ताह आहे, साई मंदिरातला सप्ताह आहे, या मंदिरातला सप्ताह आहे, हनुमान मंदिरातला सप्ताह आहे, म्हणजे मोरवाडीमध्येच गोविंदचा सप्ताह आहे. असे किती सप्ताह आहेत आणि किती पैसा जातो? याचे परिणाम काय पाहिजे मला हे ऐका. मी हात जोडून सांगतो, एका सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी 2च माणसानं उठून उभं राहायचं आणि सांगायचं, महाराज 8 दिवस कीर्तन ऐकले, आजपासून गुटखा बंद. 2च माणसं द्या मला. तिसरं देऊ सुद्धा नका, 2च द्या. दुसऱ्या 2 माणसानं उठायचं आणि त्यांनी सांगायचं, महाराज आज काल्याचं कीर्तन ऐकलं, गायछाप बंद. तिसऱ्या 2 माणसांनी उठायचं, महाराज आजपासून काल्याचं कीर्तन ऐकलं, दारू बंद. 6 झाले. दुसऱ्या 2 माणसानं उठायचं, महाराज काल्याचं कीर्तन ऐकलं, आज गळ्यात माळ घालायची, उद्यापासून मी माळकरी होणार. 8 झाले. आणि तिसऱ्या 2 माणसांनी उठायचं, सांगायचं, मी ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय पाणी पिणार नाही, आजच मी या कीर्तनामध्ये वारकरी होणार आहे. शनेश्वर भगवंताची शपथ घेऊन सांगतो, आपल्याला आयुष्यभर 1 रुपया दक्षिणा देऊ नका, फुकट कीर्तन करी. बापाच्या पोटचा नाही जर पैसे घेतले, लक्षात ठेवा. पण एक वाक्य तर लक्षात ठेवा, तुम्ही सुधारणार राहा. तुमचे दारू गुटक्याचे पैसे जर तुम्ही आम्हाला द्यायला भ्यायलात तर मग तिकडं किती खाता? लिव्हर गेलं,
कॅन्सर झाला, किडन्या गेल्या, प्रापंचिक जीवन उद्ध्वस्त झालं, 3 लेकरं पाठीमागं असताना 40-45 वर्षात मेला. इकडे देऊन जर मेला तर तुमची कीर्ती होईल. काला काय हे लक्षात घ्या. याला परिवर्तन म्हणतात. हा प्रसाद ज्यांच्या मुखात जातो तो भगवान परमात्मा त्यांना आशीर्वाद देतो. हे काल्याच्या प्रसंगाला घडतं. आणि अशा काल्याच्या प्रसंगाला 8व्या अवतारातल्या देवाचं वर्णन करायचंय, 7व्या नाही. विठाला 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 ऐका ऐका ऐका. 7वा देव आहे ना, हा पारतंत्र्यामध्ये होता, बांधलेला होता. कोणाच्या शब्दात? शाबाश, वेळ गेली. बोलिला वाल्मिक 5 नंबरला उभा आहे. बोलिला वाल्मिक. जे वाल्मिक ऋषीने बोलले ना त्या शब्दाच्या बाहेर काही करता येत नव्हतं. वेळ संपत चालली, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. भगवान प्रभू रामचंद्राच्या या दरबारामध्ये युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं रामरावनच. युद्ध सुरू झालं रामरावनच. लक्ष्मणाच्या हातातला बाण सुटला. लक्ष्मणाच्या हातातला बाण सुटला. आजच्या बाणानं इंद्रजिताचं डोकं उडवायचं होतं. सन 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 करीत बाण गेला आणि बघता काय, इंद्रजिताचं डोकं तुटलं. उडालेलं डोकं प्रभू रामाच्या सैन्यामध्ये आलं आणि एक हात फुटला आणि सुलोचनाच्या महालात जाऊन पडला. माझ्या प्राणनाथाचा हात तुटला. नक्कीच पतिव्रत आहे. आज काही ना काहीतरी घडलंय, काही ना काहीतरी घडलंय. आणि माझे मालक या जगातून गेलेत. उठली सुलोचना आणि आपले मामाश्री सासरेबाकडे आली, रावणाकडे. महाराज मला परवानगी द्या, मला परवानगी द्या, मला भगवान प्रभू रामचंद्राकडे जायचंय. मंदोदरीने सांगितलं, मी पतिव्रत आहे, माझ्या मालकाची आज्ञा असली तर मी जाईल, मी येणार नाही, तू जा. सुनबाई निघाली. ऐका बरं, ऐका ऐका. अरे बाकीच्या गोष्टी कीर्तनात काल्याचं ऐकताय तुम्ही, लक्षपूर्वक ऐका. सुलोचना भगवान प्रभू रामचंद्राच्या फौजमध्ये आली. जेव्हा रावणाची सून, इंद्रजिताची पत्नी, महान पतिव्रता स्त्री आणि वानर सैन्यानं पाहिली, त्यावेळेला सगळ्यात पहिलं वानरांनी काय केलं? लक्षपूर्वक ऐका. सगळ्या वानरांनी मानाखाली घातल्या. ही मर्यादा आहे वानराची. त्याला वानर नाही, वा हळून म्हणा, वा नर. एक ओवी ऐका, कीर्तनकारांना ओवी पाठ कराई. वानराचं वर्णन भावार्थ रामायणात नाथ महाराज करतात. यवनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे? ते वानर. एका परस्त्रीला पाहिल्याबरोबर वानरानं आपली मान खाली घातली. हा आदर्श आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या सैन्याचा. लखन भैयानं पाहिलं, सांगितलं, प्रभू रावणाच्या सुनबाई इंद्रजिताच्या पत्नी तुम्हाला भेटण्यासाठी आल्यात. प्रभू बोलताय, लखन भैया येऊ दे त्यांना आतमध्ये. आल्यात, दर्शन घेतलं, आशीर्वाद. विठाला विठाला प्रभू सोन्याचं ताट आणलंय, भरजरी कपडा आणलाय. या सुवर्ण थालीमध्ये माझ्या मालकाचं शिर मला पाहिजे, माझ्या नवऱ्याचं शिर पाहिजे, याच्या करता मी आले. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, लखन भैया देऊन टाका. सोन्याच्या ताटात शिर ठेवलं, वरती कपडा टाकला, हातामध्ये परात घेतली आणि सुलोचनेने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. रडता रडता काय बोलली ऐका, रडता रडता काय बोलली ऐका. प्राणनाथ, प्राणनाथ, मला न सांगता तुम्ही आज ह्या लोकांची यात्रा संपवली. मला वाटलं एवढ्या मोठ्या गहन प्रसंगात कुणीतरी धावून येईल, पण माझ्यासाठी आज कुणीही धावून आलेलं नाही. पण मला एक आज दुःख होतं. जर माझे वडील, ऐका, माझे वडील जर या ठिकाणी असते ना तर नक्कीच एका मुलीच्या जावयाला त्यांनी वाचवलं असतं. एवढा शब्द गेला आणि तुटलेलं परातीतलं शिर खदा खदा हसलं महाराज. प्रश्न
प्रश्न विचारला, प्राणनाथ तुम्ही का हसलात? आणि त्याने एकच शब्द सांगितला, अगं मागच्या जन्मामध्ये तू लक्ष्मणाची मुलगी होती, लक्ष्मणाचा मी जावई आहे, लक्ष्मण माझा सासरा आहे, आणि तू म्हणती माझा बाप जर असता तर मला जिवंत केलं असतं, तुझ्याच बापाने मला मारलं. विठाला विठाला वाऱ्यासारखी बातमी पोहोचली आणि लखन भाईला कळालं, स्वतःची मुलगी विधवा केली, स्वतःचा जावयाचे कृत्य असं केलंय. खाली धनुष्य ठेवलं, मान खाली घातली, धाय मोकलून रडायला सुरुवात केली. पटकन रामाला सांगितलं, हे धनुष्य, हे युद्ध, आणि तुम्ही 14 वर्ष उपवासी राहिलो, उर्मिलेला बोललो नाही, एवढा मोठा त्याग केला, याचं दुःख वाटलं नाही, पण जीवनात सगळ्यात मोठं दुःख आज मला झालं का स्वतःची मुलगी विधवा केली. असा नराधम चांडाळ कलंकित बाप मी आहे, मला युद्ध करायचं नाही. तुमच्यात जर ताकद असेल तर माझा जावई जिवंत करून द्या. लखन भैया बोल, माझा जावई जिवंत करून द्या. भगवान प्रभू रामचंद्रानं क्षणात सांगितलं, लखन चिंता करू नको, चिंता करू नको, एका सेकंदात तुझा जावई जिवंत करून देणार. आणि मंत्र हातात घेतले आणि पाणी शिपडणार. सगळे वानर म्हटले, आता जर इंद्रजित उठला तर सगळेचे सगळे वानर एका मिनिटात मारणार आहेत. वानर रडायला लागले आणि त्यावेळेला हनुमंतराय पळत गेले आणि त्यांनी रामायण आणलं. रामायणामध्ये इंद्रजिताचा वध केलेला अध्याय काढला आणि भगवान प्रभू रामचंद्राला दाखवला. रामायण जर खरं असेल आणि वाल्मिकाच्या शब्दाप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर एकच बघा, या अध्यायामध्ये जर मेलेला इंद्रजित उठवला असेल तरच रामा तुम्हाला उठवता येईल, अन्यथा उठवता येणार नाही. इंद्रजित नाही उठवता आला, याला म्हणायचं पारतंत्र्यातला अवतार रामाचा, म्हणून त्यांच्या नावानं काला होत. विठाला विठाला ऐका, एक घटना सांगतो, आता दम निघत नाही मला, आज दम निघत नाही. भगवान प्रभू रामचंद्राच्या या अयोध्या नगरीमध्ये एक शूद्र मुलगा तपश्चर्या करत होता. 11 वर्षाचा पोरग होता. असं गोंडस, शेंडी बिंडी वाढवलेली, गुपगुपी सफरचंदासारखे गाल, कानामध्ये कुंडल टाकलेले, भगवी लुंगी लावलेली, पण समाजानं शूद्र मुलाने तपश्चर्या सुरू केली. आणि अयोध्येमधलं दैन्य सुरू झालं. अयोध्येमधला पाऊस गेला. अयोध्येमध्ये लोक अत्याचार करू लागले. वशिष्ठाला बोलवलं आणि विचारलं, महाराज, या रामाच्या नगरीमध्ये असे अनिष्ट ग्रह निर्माण का होतात? सांगितलं, आपल्या नगरीमध्ये अनाधिकारी शूद्र कोणीतरी देवाची भक्ती करतो आणि या भक्तीने हे वातावरण झालंय. भगवान प्रभू रामचंद्राने बाण काढला, त्या बाणावर जय श्रीराम मंत्र म्हटले, बाण सोडला आणि 11 वर्षाचं पोरग त्या बाणात मारून टाकलं. मुलाला पाहिलं आईनं, भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रानं माझं 11 वर्षाचं मुलगा मारलं. कोड्या कपड्यामध्ये ते पोरग गुंडाळलं, त्याची बॉडी हातात घेतली आणि प्रभू रामचंद्राच्या समोर आणून ठेवलं. रामा, साधू संत आणि जगद्गुरु तुकाराम महाराज किंबहुना या सर्व साधू संतांनं एका शब्दामध्ये सांगितलंय का संप्रदायामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला या रे या रे चूक झाली, तुम्ही रोखू शकत नाही. नर नारे बाळे अवघा नारायण, सकळाची येते आहे अधिकार, सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. तुम्ही माझ्या एकुलता एक मुलाला मारलंय, हे मोठं दुष्कर्म तुम्ही केले, पण मी तुम्हाला शाप देते. पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राला शाप दिला, पुढच्या जन्मात कृष्ण अवतारामध्ये तुझ्या आईच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, पण पुण्यवान असणारी देवकी, पुण्यवान असणारा वसुदेव यांच्यापासून तुला 11.5 वर्षे बाहेर जावं लागेल. मी तुला बालपणातलं तुझ्या आई वडिलाचं सुख भोगू देणार नाही. तू माझा बालपणातला मुलगा वारलाय. भगवान प्रभू रामचंद्रानं ते शब्द कृष्ण अवतारामध्ये खरे करून दाखवले. ऐका,
पारतंत्र्यामधला राम अवतार आहे, स्वातंत्र्यामधला कृष्ण अवतार आहे. पुन्हा एकदा ऐका, अरे ज्याला मुलगा मेलेला जिवंत करता आला नाही, ज्याला जावाई मेलेला जिवंत करता आला नाही, पण त्याला कृष्ण अवतारामध्ये फार मोठी क्रांती करावी लागली. ज्यांच्या घरी विद्याभ्यास केला त्या गुरुमाईनं सांगितलंय, कृष्णा आज तू माझ्या घरी शिकलाय जातोय, पण एक दक्षिणा मला हवी आहे रे. आजपर्यंत काही वाटलं नाही, तू आहेस, बळीराम दादा आहे आणि सुदामा आहे, तुम्ही 3 लेकरं माझ्या दारात खेळत होतात ना, मला माझ्या मुलाची आठवण झाली नाही. अरे माझा एकुलता एक मुलगा मेलेला आहे आणि तुम्ही जर गेलात तर हे घर मला खायला उठेल. मी एक विनंती करते, मला गुरुदक्षिणा जर द्यायची असेल ना तर जाता जाता फक्त माझा मेलेला मुलगा जिवंत करून दे. राम अवतारामध्ये ज्या गोष्टी करता आल्या नाही त्या गोष्टी कृष्ण अवतारात केल्या आणि एका मिनिटात मृत गुरुपुत्र आणला, पवाडा केला चराचरी. आपल्या मेलेल्या गुरुचा पुत्र गुरुदक्षिणेच्या रूपात एका मिनिटात आणून दिला. ही किमिया ज्याला करता येते तो कृष्ण आणि त्याच्या नावाचा काला. चला पुढे. कशासाठी अवतार आहे? हे अवतारच देवाने काय घेतले? या अवताराचे प्रमुख कारण 3. कारण नंबर 1 अधर्माचा नाश, कारण नंबर 2 धर्माचं रक्षण, कारण नंबर 3 दुर्जनाचा संवार. दुर्जनाचा संहार आहे. कोण दुर्जन? कोण दुर्जन? कंस. अतिशय दुर्जन. परत बोलून जाईल ऐका. कंस इतका दुष्ट होता तर कंसा रावणापेक्षा कंस दुष्ट होता. इको कमी करा. रावणापेक्षा कंस दुष्ट होता. उग्रसेनाला मूलबाळ नव्हतं. उग्रसेन राजाला मूलबाळ नव्हतं. मला पण येणं देवाचा लय राग येतो काय काय वेळेला. ज्याच्या घरी खायला नाही ना त्याचा पाळणाच बंद नाही, आणि ज्यांच्या इथं खायला आहे ना त्यांचा पाळणाच हल्ला नाही. त्याला तो भेटतच नाही. आता काय करणार? त्याला दाखवलं असतं. देवा तुझा माझा करे वैराकार, दुःखाचे डोंगर मला एक बातमी दाखवा तुम्ही. एक बातमी का बॉम्बे नाक्यावर, आडगाव नाक्यावर, पंचवटीमध्ये कोरोनानं भिकाऱ्याचे 5 लेकरं मेले. कोरोनात भिकारी मेलेला दाखवा. काहीच होत नाही महाराज, काहीच नाही. त्यांना मलेरिया नाही, टायफॉइड नाही, सर्दी नाही, मच्छरदाणी नाही, फिल्टरचं पाणी नाही, मसाला दूध नाही, हळद टाकलेलं दूध नाही, त्यांना झोपायला गादी नाही, खायला वेळेवर नाही. पण शपथ का तुम्ही जा आणि त्या बॉम्बे नाक्यावरचे लेकरं पहा आणि 5 वर्षाचे लेकरू फक्त उचलून दाखवा. आबूचे गबू, कंदूचे कंदू. पोटा कोण एवढं चल, पाठी कोण एवढं, आव्या कुठं निराकार. काहीच होय ना. पाववडा आला खाल्ले, पुरी आली खाल्ली, भजी आले. काय बघा देवाची करणी. आणि इकडे एकुलतं एक लेकरून इतकं वजन कमी झालं तेव्हा काचात घातलं. झालं तसं काचात गेलं. तिथून बाहेर आल्यापासून जो दवाखाना चालू आहे इतकं त्याला जपाव, इतकं जपाव. महाराज पोराला तीर्थ देऊ नका. काय झालं म्हणे? सर्दी होती. आरती देऊ नका, उष्णता वाढते. हे देवाचं खातच असेल. उग्रसेन राजा होता. उग्रसेनाला मूलबाळ नव्हतं. उग्रसेनानं मला मुलगा व्हावं याकरता पुत्र कामेष्टी यज्ञ केला. 100 ब्राह्मण बोलवले, ऋग्वेदी ज्यांना वेदातलं पूर्ण ज्ञान आहे असे 100 ब्राह्मण बोलवले. यज्ञ केला. यज्ञनारायण प्रसन्न झाला आणि प्रसाद दिला. तो प्रसाद भक्षण केला आणि त्या बाईला दिवस गेले.
दिवस गेल्याच्या नंतर तिला सांगितलं गर्भामध्ये बाळ असताना गरोदरपणातले पथ्य व्यवस्थित पाळा. का? तुम्ही जे गर्भावर संस्कार कराल ते संस्कार घेऊन तुमचा मुलगा जन्माला येणार आहे. मातेची आवडी गर्भाचा डोहरा वा वा. हा मातेची आवडी आवडी गर्भाचा डोहरा मातेचा डोहरा गर्भामध्ये जी काही आवड निर्माण होईल, जे डोहाळे लागतील तसं बाळ जन्माला येतं. एवढं सांगून सुद्धा सगळ्या मैत्रिणी घेऊन ती एक दिवशी जंगलात फिरायला गेली. फिरायला गेल्याच्या नंतर तिथे एक राक्षस आला होता. त्या राक्षसाचं नाव होतं दुर्मिल. बारीक आहे का? दुर्मिल राक्षस होता. आणि राक्षसाची सावली गर्भावर पडली. प्रत्यक्ष नाही भेटला. किती जपून राहिलं पाहिजे. राक्षसाची सावली गर्भावर पडली आणि हे जन्माला आलं. उग्रसेनाचं पोरग जन्माला आल्याबरोबर ते 100 ब्राह्मण पुन्हा बोलवले. म्हणजे माझ्या मुलाची कुंडलिनी तयार करा आणि ज्योतिष्य सांगा. कुंडलिनी पाहिली आणि ज्योतिष्य सांगितलं हा मुलगा चंडाळ निघणार आहे, तुमचं वाटोळं घालणार आहे, रावणापेक्षा दुष्ट आहे. तुम्ही आत्ताच्या आता याला फेकून द्या, मारून टाका, याला खलास करून टाका. तर उग्रसेनानं मुलाकडे पाहिलं. महाराज सुंदर मुलगा आहे, गुटगुटीत गोरपान पोरग आहे. एक तर होतच नव्हतं, नवसा सायासन झालं. कशी काय बाल हत्या करावं? त्याला दया निर्माण आली. त्याने एका पेटीमध्ये घातलं आणि पेटी पाण्यात सोडून दिली. ती पेटी वाहत 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 गोकुळाला आली. आणि गोकुळामध्ये पेटी आल्यानंतर वसुदेव महाराज स्नान करायला गेले होते आणि वसुदेवाला ती पेटी सापडली. वसुदेवाचे वडील सूरसेनाला ती पेटी सापडली. आणि तो सूरसेन घरी आला आणि आपल्या 5 बायका, कॅपॅसिटी होती तशी, घाबरू नका. अंतकरण जर स्वच्छ असेल आणि परावे येणारे जर रुक्मिणी समान मानित असेल तर लग्नाच्या बायका किती असल्या तरी तो ब्रह्मचारी राहू शकतो. विधी ते सेवन, विधीनं जर प्रपंच करत असेल तर तो ब्रह्मचारी असतो. जाता जाता लक्षात आलं म्हणून सांगतो, परत असं योग येणार नाही. तुकाराम महाराजांना बायका किती? 2 बायका. बरोबर आहे. राजा जनकाल बायका किती? 700. दशरथाला बायका किती? चित्रकेतूला बायका किती? लास्ट नाव सांगतो. चित्रकेतू नावाचा राजा होता, त्याला 1 कोटी बायका होत्या. महाभारत वाचा. रावणाला बायका किती? तुमच्यावर काही दडपण येतं का? तुम्हाला कुठं त्यांची बोलवण करायची? 80,000 बायका रावणाला होत्या. राजा जनकाला बायका किती? हे सगळे लोक. पण हे प्रापंचिक जीवन भोगत असताना सुद्धा त्याच्यातून अलिप्त झाले आणि त्यांनी भगवान देवाला प्रसन्न करून घेतलं. आता त्या आपल्यासारख्या सुधरून देणारे नव्हते म्हणून तो भाग वेगळा. हा विषयच वेगळा आहे. महाराज दंडवत तुम्हाला. चला काय हरकत नाही, पुढे ऐका. विषय सोडून द्या. 5 बायका होत्या. कुणाला? सूरसेन. त्यांनी सांगितले बघा हा मुलगा गंगेनं प्रसाद दिला आणि तुम्ही याला सांभाळायचं, वाढवायचं आणि मोठं करायचं. आता एक वसुदेव आणि दुसरा हा. वाढायला लागले आणि एका दिवशी नारद आले. आता घरामध्ये साधू संत आलेच नंतर आपली परंपरा आहे, महाराज बसले का घरातले माणसात बाळा चल महाराजांचं दर्शन घे. ते संस्कार असले तर लवकर दर्शन घेत. नाही बाई म्हणते महाराजांचं दर्शन घेते, बाळ्या दर्शन घे. त्याची बळत मान धरायची, आमच्या पायावर आणून दाबायची. आम्हाला त्याच्या पाया पडावं लागतं तरी ते आमच्या पाया पडत नाही. असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या, त्याचा मूड नाही असं आम्ही म्हणतो. त्याचा मूड काय ते वसुदेव महाराज पाया पडेल, हे पोरग पाया पडेल. नारदाने सांगितलं इकडे कोणाचं आहे? तुम्हाला कोणाचं आहे? त्याला माहिती नव्हतं मी कोणाचं आहे. कोणाचं आहे हे काय पप्पा पागल आहे का? तो बाप नाही म्हणे. ते होतच तसं ते नाही महाराजा नीट बोल. महाबाप कोणता आहे मग? 6 वाजता भेट म्हणे. 6 वाजता गंगेच्या काठावर 6 वाजता भेट. महाराज
तसं ते 5:30लाच गेलो या शेंडीवाल्याला होते म्हणजे धरतात त्याला शेंडीवाल्याला म्हणजे नारदाला 5:30लाच गेलो नारदा बोला अरे म्हणे बाबा तू गंगेच्या पाण्यात वाहत आला तुझा यांनी प्रतिपाल केला तुझा बाप आहे ना उग्रसेन नावाचा राजा आहे वर्ग जे उठलं महाराज 16व्या वर्षी घरी पळत गेलं आणि बापाला म्हणलं साल्या मला पेटीत टाकलं ना तू पहिला तर बाप धरून आपटीला या कंसानं बापाला आपटीला रे अजून आहे तर बापच आपटीला उचललं त्याला लगेच बंदीखाने मध्ये नेऊन टाकलं बापच बंदीखान्यात नेऊन टाकला धर्म बांध कीर्तन बांध भजन बांध प्रवचन बांध सख्या बहिणीला आणि मेवण्याला बंदीखान्यात टाकलं आणि त्याचा वध करण्यासाठी त्याला मारण्यासाठी जो अवतार घेतला त्या अवताराचं नाव आहे कृष्ण अवतार आणि त्या कृष्णाचं वर्णन तुकाराम महाराज करतात का हा देव केवढा आहे अभंगाचं पहिलं चरण अनंत ब्रह्मांडे उदरी उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी त्याचं निर्दळन करण्यासाठी जो अवतार घेतला तो श्रीकृष्ण अवतार आणि त्या श्रीकृष्ण अवतारातला नवल तुकाराम महाराज सांगतात हा केवढा आहे एवढा जगद्दानी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत तो भगवान परमात्मा खाली किती आहेत 7 अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताळ वर 7 त्याच्यावर 7 21 स्वर्ग सप्त पाताळ 14 भुवन काय सत्ता आहे महाराज त्याची मला सांगा हा सभा मंडप हे पत्रे कशावर उभे आहेत काय टपकन उत्तर दिलं हे पत्रे खांब कशावर उभे आहेत पृथ्वीवर आणि पृथ्वी कशावर उभी आहे याच्या भावाच्या डोक्यावर ऐका अरे बाबा हा खांबावर मंडप उभा आहे हे मंडप हे खांब या पृथ्वीवर आहेत ही पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे तो याचा भाऊ आहे हा अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे जिन्हे विश्व निर्मिले परसी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपोलिया भगवान श्रीकृष्णाच्या घरी लग्न होतं आणि 21 स्वर्गातले लोक लग्नाला बोलवले होते आणि त्या लग्नाला लक्ष्मीच्या सासऱ्याला बापाला बोलवलं होतं लक्ष्मीच्या वडिलांना बोलवलं होतं लक्ष्मी तिचे वडील समुद्र लग्नाला येणारे छोटे छोटे वडे व्हायला लागले तर घराचे घर वाहून गेले समुद्र येणार समुद्र त्याची ती मुलगी लक्ष्मी 14 रत्न ज्या समुद्रातून बाहेर पडले त्यामध्ये लक्ष्मी बाहेर आली ऐकतो ना आपण
लक्ष्मी कौस्तुभ चालले काय पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा ही लक्ष्मी समुद्रातून आली. तिच्या वडिलांना लग्नाला बोलवलं. कुणाला? समुद्राला. आणि तो समुद्राला जे जाणूस घर दिलं देवानं. किती बाय कितीची खोली होती? समुद्र समुद्र नदी नाही, सामान्य नाही महाराज. समुद्राची लांबी रुंदी उंची खोली अजून कुणाला कळाली नाही. एक केस उपटला, एक केस, आणि एका केसामध्ये समुद्र गडप केला. एवढा जो देव आहे त्याच्या अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांड त्याचं नवल तुकाराम महाराज सांगतात. हरी हा बालक नंदा घरी. बाळ 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 सगुण गुणाचा ताण बाळ सगुण गुणाचं ताण बाळ सगुण गुणाचं ताण बाळ दिसते गोजीरवाना, बाळ दिसते गोजीरवाना. बाळ दिसते गोजीरवाना, बाळ दिसते गोजीरवाना. काय सांगता घराला रे गोकुळच्या नारी, काय सांगता घराला गोकुळच्या नारी, काय सांगता घराला गोकुळच्या नारी. बालक नंदा घरी. काय नवले महाराज. नुकताच यशोदेच्या पाळण्यामध्ये त्या बाळाला टाकलंय, स्नान घातलंय. कुरळे कुरळे केश आहेत, सुंदर सुंदर दागदागिने सजवलंय. एखादं छोटं बाळ त्या मातेनं जर सजवलं तर कृष्णासारखं दिसतं. प्रत्यक्ष कृष्ण कसा असेल? राजस कुमार मदनाचा पुतळा. त्याला पाहिल्याबरोबर सर्वांना भूल पडावी, पाहतच राहावं. कन्हैयाला सजवलंय, पाळण्यामध्ये टाकलंय. नंदाच्या घरी हा बाल कन्हैया असताना विश्वव्यापक असणारा, ब्रह्मांड चालक असणारा भगवान परमात्मा आणि यशोदेच्या पाळण्यामध्ये जेव्हा या कानाने रडायला सुरुवात केली आणि त्याला समजावण्याकरता यशोदेनं सर्वप्रथम साम दाम दंड आणि भेद. पहिलं त्याला काय केलं माहिती का? रडणाऱ्या मुलाला आवडती वस्तू खायला दिली का ते रडायचं थांबतंय. मग कन्हैयाला काय आवडत होतं? पावडे, तोच बिस्किट. याच्या हाती लोण्याचा कवळू, याच्या हाती लोण्याचा कवळू, याच्या हाती लोण्याचा कवळू, याच्या हाती लोण्याचा कवळू. बाळू मुखवाकीत से आळू बाळू, मुखवाकीत से आळू बाळू, मुखवाकीत से आळू बाळू. गोपाळ महत्वाचे होते. गोकुळात 21, बाकीचे भरपूर होते पण महत्वाचे 21 होते का ज्यांनी इंद्राच्या बरोबर तपश्चर्या केली होती. इंद्राबरोबर तपश्चर्या केली होती. एका गोपाळाला जी पत्नी मिळाली होती ना
ती मागच्या जन्मात डायरेक्ट इंद्राची बायको होती. गवळणी म्हणजे काय अशा झोपडपट्टी नव्हती गवळण. इंद्राची बायको शची आणि याची मी गवळण राधा कृष्ण सख्याची जडली बाधा. धन्यवाद. बसा. आणि याची मी गवळण राधा कृष्ण सख्याची जडली बाधा. कृष्णा तुला मी इंद्राची पत्नी मागच्या जन्मातली शची ही आणि याची पत्नी म्हणून गोकुळात आली. गोपाळाचं वर्णन कशामुळे दिलं? या दोन पोराकडे पाहून दिलं. 21 मधले दोन आहेत. असं असं लोटांना पुढे जा. तालच तसा आहे महाराज. आणि मुलं कसे घडतील, गायक वादक कीर्तनकार कसे होतील, हे संस्थेमध्ये किंवा शिबिरामध्ये आल्याच नंतर पहिल्या 8 दिवसातच सांगतो आम्ही. पहिल्याच 8 दिवसात ज्याची त्याची नजर राहते, ज्याच्या क्षेत्रात राहते. पक्वादानी नुसती थाप जरी टाकली ना, आपल्या कीर्तनाला वर नेणार आहे का खाली आणणार आहे हे आम्हाला लगेच कळतं. गायकांना नुसतं माईक पशी असं जरी केलं तरी आम्ही ओळखतो का आपलं कीर्तन व्यवस्थित होणार. लक्षात घ्या. तसं हे मुलं आहे ना, भावी काळामध्ये 1 नंबर होणार आहे. कुणाचे त्यांच्या आईवडिलाच्या नावाने एकदा टाळी वाजा. 21 गोपाळ होते गोपाळामध्ये. 21 गोपाळ मुख्य आणि त्यांचे असे अधिकारी गोपाळ होते. 6 महिने समाधी लागायची शुकाचार्यांना. नुसतं राधेचं नाव घेतलं तर अख्ख्या गोकुळातल्या सर्व गवळणीचं रिमोट कंट्रोल हे राधेच्या हातात होतं. बरं, नुसतं गवळणीचं नव्हतं, यशोदेचं, वसुदेवाचं, यांचंच नव्हतं, कृष्णाचं सुद्धा. एका जागेवर भगवंताला थांबवण्याची ताकद फक्त तिच्यातच होती. राधेला पाहून भुलले हारी बैल दुहितो नंदाच्या घरी. डोळे मुरडीत 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 राधाचा वारियाने कुंडला. ताकद होती महाराज. गाय सोडून बैलाच्या खाली दूध काढायला बसवणं श्रीकृष्णाला जोक नाही. तो काय सोपा आहे काय? चतुरा तू खेळतो येण्याची खेळ्या माझी 1 नंबर. सगळ्या गोष्टीमध्ये 1 नंबर. तो तिच्या पुढे फेल झाला. 9 लाख गायी आहेत त्यांच्या घरी. जाता जाता संख्या ऐकून घ्या. गोकुळामध्ये नुसत्या 9 लाख गायी नव्हत्या. गोविंद भाऊ, गोकुळामध्ये 3.5 कोटी गायी होत्या. नंद, उपनंद, महानंद, सुनंद हे पद होते त्यांचे. गायी किती आहेत त्याच्यावरून पडल्या होत्या. मनु, उपनंद, नंद, यशोदानंद, 9 अशा 3.5 करोड गायी होत्या. एवढ्या गायी, एवढे गोपाळ आणि एवढे गायी वळणारे त्यांचे ते गुराखी, हे सर्व जजमेंट राधेला माहित होतं. आज का नया कुंजवनात आहे का, आज का नया गोपाळपुऱ्यात आहे का, आज का नया घरी आहे. आणि म्हणून प्रत्येक गवळण उठायची त्या राधेला जाऊन विचारायची, राधे सांग ना ग, राधे सांग ना ग, राधे सांग ना ग. अग राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडीवाला, घोंगडीवाला, राधे तुला पुसत घोंगडीवाला, तुला पुसत घोंगडीवाला, पुसत घोंगडीवाला, तुला घोंगडीवाला ग, घोंगडीवाला ग, घोंगडीवाला
रात्री माझ्या ग मंदिरी आला ग 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 गुणी गेला 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 बोलत ग गरीबाला तुला पुसत का गरीबाला अगं राधे पुसत का परिवाला ये शक्ती है भगवान श्री कृष्ण के नाम की क्वार्टर प्यायला गप बसत नाही तर मग आम्ही कसं काय गप बसणार लक्षात घ्या अधिकार संपन्न आणि तो कन्हैया त्या राधेच्या आगमनाच्या नंतर त्यांनी आपलं सर्वस्व थांबवलं राधा घेऊन निहारीला त्वरे जात मंदिरी हृदय मंचकावरी पौडविला श्री हरी त्या राधेचा जो मालक होता ना त्याचं नाव अनिया तो कृष्णाचा सखा मित्र होता सखा मित्र खेळ भवराग बाई भवरा कोण खेळ कृष्ण नाही या 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 खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा या राधिकेचा या राधिकेचा नवरा 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 खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई हा कन्हैया राधेच्या शब्दातीत होता आणि म्हणून महाराज म्हणतात हरी हा बालक नंदा घरी तुकाराम महाराज म्हणतात मला याचं नवल वाटलं नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे काय नवल केलं पृथ्वीचे पृथ्वी देने दुःख केले देने दुःख केले पृथ्वी देने दुःख केले पृथ्वी देने दुःख काय नवल वाटलं त्याशी यशोदा भोजन घाली कोणाचे जो पृथ्वीला तृप्त करतो त्याच्या हातात आहे उपवाशी असणाऱ्या माणसाला जेवण कधी द्यायचं आणि ताटावर बसणाऱ्या माणसाला कसं उठवायचं गावठी तुपाचा शिरा आहे प्लेट मध्ये टाकलेला आहे त्याच्यात चमचा ठेवलेला आहे चमच्यामध्ये शिरा घेतलेला आहे तो चमचा तोंडाजवळ नेलेला आहे खाल बर का खाल आणि फोन आलेला आहे आणि फोनची बेल वाजली हॅलो तुमच्या मुलाचा अपघात झाला ऑन द स्पॉट ती बाई म्हणाल का एवढा डिशभर शिरा खाते लक्षात घ्या महाराज कितीतरी लोक ताटावून उठायला लागलेत
तरी लोक ताटावून बसायला. किती लोकांना काल्याच्या कीर्तनात आणायचं आणि किती लोक 7 दिवस येणारे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी सकाळी नाशिकच्या बाहेर नेऊन घालायचे ते त्यालाच माहित आहे. महत् पुण्य बिचाऱ्यांचं कायचं, काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आले आणि 7 दिवसाचं पुण्य घेऊन गेले. पण हे त्यांना आणणारा सुद्धा साळुंकी मंजूळ बोल तसे वाणी, चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलावीत हरिविन. विश्व जगवणारा भगवान परमात्मा पृथ्वी ज्याने तृप्त केली आणि तो पृथ्वी तृप्त करणारा कन्हैया त्यांनी एका घासासाठी एक घास यशोदे घराकडे चाल मला देव घराकडे चाल, मला देव घराकडे चाल ग, मला देव घराकडे चाल ग, मला देव घाल. आय मी तुझा एक काय राखीतो नऊ लाख, काय राखून दिसली नख. घराकडे चाल ग, मला देव हे देवाच्या जवळ आहेत. जे जे झाले अवतार या विश्वाला तारणारी शक्ती जी आहे ही भगवंत आणि संत यांच्या रूपात नटलेली आहे. आणि म्हणून जेवढा अवतार श्रीकृष्णाचा अधिकार तेवढाच अधिकार तुकाराम महाराजांचा, जेवढा अवतार रामाचा तेवढाच अधिकार तुकाराम महाराजांचा. त्या रामानं पाण्यावर दगड तारले तर या तुकारामानं पाण्यावर गाथा तारली. जो गाथा तारली म्हणत नसेल त्याचं तर केव्हाच वाटोळं होऊन गेलं. मी म्हणतो काय लोकांना जगता बी येत नाही, खावा ना गपचिप. सगळं मिळतं, व्यवस्थित होतं, पण आपलेच माणसं आपल्याच धर्मावर, आपल्याच संतावर, आपल्याच ग्रंथावर जेव्हा टीका करतात तेव्हा वारकरी संप्रदायातला कुठलाही माणूस गप बसू शकत बसणार सुद्धा नाही. तो मुद्दा बाजूला सोडा. आई मला करून दे ग मांडा, लहान घे ग उंडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल. हे गवळण घरी जाऊन वाचा. आणि हिला जी चाल लावली ना गोदावरी ताई मुंडेनं ती चाल म्हणण्याचे प्रयत्न करा. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल चाल चाल, मला जेवू घाल. आई लहान घे ग उंडा, मला करून दे ग मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंड, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. ही चाल अशी आहे का जसं काय कृष्णाला पोटातून भूक लागली, किती काकुळती आले. वांगे भाजोनी भरत करी, काय खावं वाटतं ते सांगितलंय. वर कांद्याची कोशिंबीर. आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे, आई मला ते पाहिजे. ही नामदेव महाराजांची गवळण आहे. आणि आपण जी चाल म्हणतो ना ही अशी चाल आहे का जस काय खाऊन आपल्याला ऍसिडिटी झाली. या स्वतः घराकडे चाल ग, हे शोधे घराकडे चाल, मला ऐका. विश्व चालक असणारा भगवान परमात्मा एका करंगळीवर पर्वत उचलतो. केवढी ताकद असेल. 12 गाव अग्नी एका वेळेला गिळून टाकतो. कालिया महासर्प एका पायाच्या बोटाखाली मारून टाकतो. आणि तो भगवान परमात्मा त्याला गवळणी कडेवर घेऊन कडेवरी घेऊन या फिरले दारोदारी. कडेवर घेऊन फिरायचे. जो गोवर्धन पर्वत उचलवतो तो गवळणीच्या कडेवर बसतो. 4थं चरण.
विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती व्यापक कमलापती व्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती व्यापक कमलापती व्यापक कमलापती आणि गवळणीने त्यांना कडेवर घ्यावं यशोदेनं सांगावं राधे 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 ये श्याम सुंदरा ओ राधे राधे ये श्याम सुंदरा राधे राधे घे गडे राधे घे कृष्णाला कडेवर घे गोजिरवाना घे गडे राधे दही वाढीले वाया गेले ताटी बाई सोनी जेविना राधे तुझे नाव ऐकता टवकारोनी पाहे कान घे गडी राधे घे कृष्णाला कडेवर घे गोजिरवाना घे गडी राधे जपी तपी पंडित ज्ञानी आत्मानुभवी ऋषी साधक हे सर्व त्यांचं दर्शन व्हावं म्हणून अहोरात्र तपश्चर्या करतात. तो कन्हैया त्या गवळणीच्या मेळ्यामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या वेणूच्या वादनाने त्यांच्या मनाची प्रसन्नता करायचा. भूलविले वेणू नादे भूलविले वेणू नादे भूलविले वेणू नादे
बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने कान तुझी मुरली पाहिली मी आज रे यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सह मुरली मुरली सर्व यंत्रणेला भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ नेत असताना त्यांना सासू सासरे दीर घर दार यांचा सर्वस्व विसर पाडला बहाणा करायचा भरला उलंडोनी रीता करी घट किंबहुना त्याला आपल्या घरी बोलवायच्या चोरीच्या निमित्तानं त्याला घरात बोलून घ्यायचं आणि त्याच्या चोरीचं घरानं परत आपल्या सासूबाईला सांगायचं हा गवळणीचा कृष्णाला भेटण्याचा बहाणा होता गवळण फार गोड आहे आणि चाल गायलेली शेषराव टाकळेकर यांनी शेषराव टाकळेकर आत्याबाई व घरात चोर शिरला घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर स्वयंस्फूर्तीने टाळी वाजल्याबद्दल मीच तुमचं कौतुक करतो कसं तुमच्या टाळ्या विकत आहे ना आत्याबाई सासूबाई कन्हैयाचे घराने येऊ लागले यशोदेला सांगू लागल्या आणि यशोदेनं कन्हैयाला ताकीद दिली किंबहुना अनेक प्रकारच्या चोऱ्या आणि खोड्या ऐकल्याच्या नंतर यशोदेला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि कन्हैयाला गोपालन गायी भाग्यवान ते माणसं असतात का ज्यांच्या दारामध्ये घरामध्ये गायीचं वास्तव्य असतं लक्षात ठेवा गायीचं पालन करणं आणि त्या गायीची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेणं भगवान कन्हैया ज्यांच्या दारावरती गाय असेल त्यांच्या दारावरती येऊन सर्वप्रथम त्या गोपालकांचं दर्शन कन्हैया घेतो लक्षात ठेवा आणि म्हणून कन्हैयाने ज्या गायी पालन केल्या त्या गायीचं पालन आपल्या जीवनात व्हावं याच करता देवानं सुद्धा सर्व गायी गोपाळांना एकत्र घेतलं यमुनेच्या तीरावर गायी चारल्या गायी तिथे बसवल्या अनेक प्रकारचे खेळ खेळले हमामा हुतुतुतू सुरकोडी लगोरी आणि सर्व खेळ खेळल्याच्या नंतर जेव्हा गोपाळांनी देवाला सांगितलं देवा खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळ विठी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी बघा पावा घोंगडी घेऊन
पायी संगे घेऊनी गोपाळ गाई पावा घोंगडी गाई खेळ हे सर्व खेळ बंद करण्याकरता सांगितलं. गोपाळाचे खेळ थांबले. अवघे मिळाले गोपाळ. सर्व गोपाळ एकत्र आले. देवाला विनंती केली आणि आपापल्या शिदोऱ्या सोबत आणल्या. आपण सर्व आपली आपली शिदोरी सोबत घेऊन आले. शिदोरी म्हणजे नशीब, शिदोरी म्हणजे संचित. ते प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. ते सगळ्यांचं सारखं नाही. परंतु भगवंताच्या दरबारामध्ये त्या प्रारब्धाला बदलवण्याची ताकद असल्यामुळे देवाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. गडिया मध्यभागी हरी सर्वांच्या मध्यभागी उभे राहिले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना जो प्रसाद दिला तो प्रसाद म्हणजे काल्याचा प्रसाद. विठोबार हरी हरी गोपाळ